नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता। कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 1 मे महाराष्ट्र दिनाच औचित्य साधत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरच उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाप्रसंगी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक तसेच नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, भाजपा गटनेते शरद तेली, आरोग्य सभापती किरण भोईर, राजेंद्र घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। डायलिसिस सेंटर उद्घाटन झाल्यावर आरोग्य सभापती तसेच नगरसेवक किरण भोईर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे आणि त्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर अतिशय समाधानकारक हा आजचा दिवस आहे। आणि खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने बदलापूरने अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललंय। ते म्हणजे की या बदलापूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय डायलिसिस सेंटर चालू झालेले आहे आणि आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरमध्ये 5 बेड्स आहेत आणि दररोज 10 ते 15 रुग्णांचं डायलिसिस केलं जाणार आहे। तर डायलिसिस सेंटर म्हणजे यापूर्वी ही सुविधा बदलापूरमध्ये नव्हती, मग त्या रुग्णांचा अतिशय वेळ खराब व्हायचा, त्यानंतर फार खर्चिक असल्यामुळे आणि या ठिकाणी ही सुविधा चालू केली महाराष्ट्र शासनाच्या वतीने, तर ती मोफत सुविधा आहे। आणि नागरिकांचं जे बदलापूरमधील नागरिकांचं आरोग्य आहे, हे आरोग्य जोपासणं हे आमचं ध्येय आहे आणि त्या आरोग्यातून त्यांची सेवा देणं हा आमचा खऱ्या अर्थाने धर्म आहे। आदरणीय आमदार कथोरे साहेब यांच्या प्रयत्नातून आज ही सेवा आज बदलापूरमध्ये खऱ्या अर्थाने चालू केली। एक आरोग्य सभापती म्हणून मला प्रचंड त्यामध्ये एक आनंद आहे। आणि या व्यतिरिक्त बदलापूर शहरामध्ये आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आहेत आणि आमचे गटनेते शरदजी तेली साहेब आहेत। आम्ही सर्वांनी मिळून बदलापूर नगरपालिकेचा स्वतःचा ब्लड स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत। त्यासाठी सभागृहाने मंजुरी देखील दिलेली आहे। येत्या महिनाभरामध्ये ते स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत। म्हणजे जे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेल ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व सक्षम आहोत। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि विकास या तीनही गोष्टीमध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही। नागरिकांना जे आवश्यक आहे ते आम्ही या ठिकाणी पुरवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत।